इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र। याच्यामध्ये आपण इतिहासाची 5 प्रकरणं पाहिलेली आहेत। आज या ठिकाणी आपण भूगोल या विषयीचा अभ्यासक्रम काय आहे आणि प्रकरण पहिलं ऋतुनिर्मिती याची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत। तर भूगोल विषय किंवा भूगोलाविषयी सगळ्याला माहिती आहे। भूगोल म्हणजे काय याविषयीची कल्पना सगळ्यांना असेलच, तरी पण भूगोल म्हणजे पृथ्वीवरती असणारी प्राकृतिक रचना, हवामान आणि सागरामध्ये होणारी भरती ओटी, त्याच्यामध्ये आपण प्राकृतिक रचनेमध्ये ह्या गोष्टी येतात। किंवा अंतराळामध्ये अवकाश पोकळीमध्ये असणारे वेगवेगळे ग्रह तारे यांचा या ठिकाणी या भूगोल विषयामध्ये अभ्यास केला जातो। त्याचबरोबर मानवी समाज, त्याच्यामध्ये मग लोकसंख्या असेल, त्यांचा अधिवास असेल, म्हणजे लोक कशा पद्धतीनं त्या ठिकाणी राहतात, म्हणजे त्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। भूगोलाचे प्राकृतिक भूगोल असेल, सामान्य भूगोल आणि मानवी भूगोल या 3 मूलभूत घटकांचा या ठिकाणी आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। सामान्य भूगोल मग त्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात किंवा कोणत्या घटकाचा समावेश आहे सामान्य भूगोलामध्ये। त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात किंवा कोणकोणते घटक समाविष्ट झालेले असतात, कोणत्या घटकाचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर मानवी भूगोल, मानवी भूगोल आता मानवी भूगोलामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर मग कृषी असेल किंवा इतर पशुपालन कशा पद्धतीनं केलं जातं, शेती कशा पद्धतीनं केली जाते, याच्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी तुलनात्मकरित्या अभ्यास करायचा आहे। त्याचबरोबर समोच्च रेषा, नकाशा आणि भूरूपे हा प्रात्यक्षिक भूगोल याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। समोच्च रेषा म्हणजे काय किंवा त्या कशा काढल्या जातात, समोच्च रेषेची निर्मिती कशी केली जाते, त्याचबरोबर भूपृष्ठाची प्रतिकृती ही आपल्याला प्रात्यक्षिक भूगोलमध्ये या ठिकाणी करायची आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये समुद्र सपाटीपासूनचं असणारं अंतर हे कशा पद्धतीनं दाखवलं जातं किंवा त्याची निर्मिती कशा पद्धतीनं केली जाते, याचाही आपल्याला याच्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। आपण आज या ठिकाणी ऋतुनिर्मिती सामान्य घटकामधला पहिला प्रकार किंवा पहिला घटक आहे तो म्हणजे ऋतू निर्मिती। भाग 1 आणि ऋतुनिर्मिती भाग 2 हा आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आहे। आता ऋतूंची निर्मिती कशामुळे होते आपल्या सगळ्यालाच माहिती आहे।
पृथ्वी ही अंडगोलाकृती आहे. पृथ्वीचं सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरणं हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलात. इयत्ता 6वीमध्ये परिभ्रमण आणि परिवलन. आता परिभ्रमण कशाला म्हणायचं तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते म्हणजे परिक्रमा पूर्ण करते, त्याला परिभ्रमण म्हणायचं. स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीही फिरते, त्याला काय म्हणायचं परिभ्रमण. आता परिवलन कशाला म्हणायचं तर पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याची किंवा पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हणायचं परिवलन असं म्हणायचं. या दोन गोष्टी म्हणजे पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिवलन या क्रियेमुळे या ठिकाणी ऋतूंची निर्मिती होत असते. आता पृथ्वीच्या भूरचनेचा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला किंवा प्राकृतिक रचना कशा पद्धतीची आहे याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेमध्ये खंड आणि महासागर हे दोन भाग प्रमुख आहेत. त्याचबरोबर पर्वत आणि टेकड्या, मैदानी प्रदेश आणि नदी प्रवाह या सगळ्या गोष्टींचा प्राकृतिक रचनेमध्ये सहभाग होत असतो. त्यामधल्या समुद्र आणि पर्वतरांगा याच्यामुळेही ऋतूंची निर्मिती झालेली आपल्याला माहिती आहे किंवा त्या गोष्टीचा आपण अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. आता ऋतू निर्मिती भाग 1 याच्यामध्ये आपल्याला ऋतूंची निर्मिती कशा पद्धतीने होते याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. बघा थोडे आठवूया. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात, पृथ्वीवरती दिवस आणि रात्र कशामुळे होतात, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या म्हणजे फिरण्याच्या क्रियेला काय म्हणतात, पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे. आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे. बघा इयत्ता 6वीमध्ये आपण या भूगोलाच्या पुस्तकामध्ये शिकलेलो आहोत. पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत त्याचंही कारण आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आता सांगा पाहू म्हटलं या ठिकाणी किंवा रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल, रात्रमान काढत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागतील. त्याचबरोबर कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान असतो. दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिला. पृथ्वीवर सर्वत्र अशा फरक पडत असेल का याविषयी अंदाज करा. दिनमान आणि रात्रमान यामध्ये फरक पडतो तो आपण तक्त्याच्या आधारे पाहिलेला आहे. पृथ्वीवरती अशा प्रकारचा फरक पडत असेल का याविषयीचा अंदाज त्या ठिकाणी करायचा आहे. सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात 29 ते 28 तारखांच्या दिनमानाचा कालावधी खालील नमुन्यानुसार वहीत नोंदवा. कॅलेंडरवरती आपल्याला सूर्यास्त आणि सूर्योदय असतो. सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये 29 ते 28 म्हणजे 29 सप्टेंबरपासून 28 डिसेंबरपर्यंतचा कालखंड जो आहे या कालखंडामधील दिनमानाचा तक्ता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे बनवायचा आहे. खाली दिलेलं आहे बघा तुम्हाला त्या ठिकाणी. बघा आता त्याचं भौगोलिक किंवा सांगा पाहू म्हटलं या ठिकाणी प्रत्यक्ष निरीक्षण, दिनदर्शिका, वृत्तपत्र किंवा आंतरजाल म्हणजे इंटरनेट यांच्या आधारे पुढील कालावधीसाठी परिसरातील सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा नोंदवा. खाली एक नमुना तक्ता दिला आहे. आता फक्त जून महिन्यासाठी
खालीलप्रमाणे तक्ता तयार करून भरून घ्यावा. तक्ता भरून झाल्यावर त्या संबंधित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये शोधायची आहेत आणि त्याची चर्चा करायची आहे. बघा, तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिन सांगा. रात्रमानात दररोज कोणता बदल दिसतो? हा बदल कशामुळे होत असावा याबाबत अंदाज करा. काय सांगितलंय? प्रत्यक्ष निरीक्षण म्हणजे आज दिवस किती वाजता उगवला बाबा, घड्याळात बघायचं आणि तो टायमिंग त्या ठिकाणी नोंदायचा, याला म्हणायचं प्रत्यक्ष निरीक्षण. त्याचनंतर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या नोंदी या नोंदण्यासाठी आपल्याला दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर, वृत्तपत्र, त्याच्यामध्ये वृत्तपत्राच्या पानावरती म्हणजे दैनिक वृत्तपत्र असतात ना, पेपर, त्याच्यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त दिलेला असतो, त्याच्यावरून एक नोंदी करता येतील. किंवा आंतरजाल, इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला इंटरनेटवरती सर्च केलं किंवा 29 जूनला सूर्योदय किती वाजता होणार आहे आणि सूर्यास्त किती वाजता होणार आहे, तर त्याचं टायमिंग आपल्याला येतं. किंवा ज्याच्याकडं आता अँड्रॉइड मोबाईलवरती वेदर येतं बघा, हवामानविषयक माहिती देणारं, त्याच्यावरती सनसेट आणि सनराईज दोन्ही येत असतात, तर त्याचा निरीक्षण करून किंवा त्याच्याविषयी माहिती घेऊन त्या ठिकाणी काय करायचे आहे, दैनंदिन नोंदी ह्या तुम्ही काय करायच्या आहेत, उद्या 1 जुलैपासून त्या ठिकाणी 30 जुलैपर्यंत करायच्या आहेत आणि त्याच्यानुसार जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी शोधायचे आहे. बघा, रात्रमान काढताना तुम्हाला काय करावं लागतं? कोणत्या 2 तारखांना दिनमान आणि रात्रमान येथील कालावधी समान होतो? कोणत्या 2 तारखांना दिनमान आणि रात्रमान यांमधला पडणारा फरक हा तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलेला आहे असं मी समजतो. आता सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात 29 ते 28 तारखांच्या दिनमानाचा कालावधी नोंदवायचा आहे, ते पुढं आहे पुढच्या महिन्यामध्ये. आता भौगोलिक स्पष्टीकरण काय दिले बघा या ठिकाणी, तक्त्यातील माहितीचा विचार करता 29 जून ते 28 जून या कालावधीत दिनमान व रात्रमानात होणारा फरक तुमच्या लक्षात आला असेल. पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणं शक्य झालं आहे. आता आपल्याला दिवस आणि रात्रमान हा कालावधी कशावरून ठरवता आला, तर पृथ्वीच्या परिवलनामुळे. मग पृथ्वीचं परिवलन जर झालं तर काय परिणाम होतात, तर आपल्याला दिनमान आणि रात्रमान ठरवता येतं किंवा त्याची कालगणना करता येते. दिनमान व रात्रमान या दिवसातील वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवत असतो. क्षितिजासमोरील उगवतीच्या व मावळतीच्या ठिकाणांमध्ये का बदल होत असतील हे समजवण्यासाठी आपण पुढील कृती करूया. बघा, पुढं पान क्रमांक 2 वरती एक कृती दिलेली आहे. इथपर्यंतचा भाग लक्षात आला असेल की आपल्याला दिनमान किंवा दिवस आणि रात्र कशामुळे होतात, तर पृथ्वीच्या या परिवलन जे असतं स्वतःभोवती फिरण्याचं, त्या परिवलनासाठी पृथ्वीला 24 तास लागतात, म्हणजे 1 रात्र आणि 1 दिवस. त्याच्यामुळं काय होतं, पृथ्वीवरती दिनमान आणि रात्रमान होत असते. तर आपण पुढील पेजवरती क्षितिजावरची जी उगवण्याची आणि मावळण्याची ठिकाणं आहेत यामध्ये बदल का होतो त्याविषयीची कृती या ठिकाणी आलेली आहे. पान क्रमांक 2 बघा, त्याच्यावरती आकृती क्रमांक 1.1 त्याचं निरीक्षण करा, काय दिसतं आहे त्याच्यामध्ये, आणि तो तुम्हाला कृती त्या ठिकाणी तुम्ही घरी सहज करू शकता. बॅटरीचा दिवा घ्यायचा आहे, म्हणजे बॅटरी घ्यायची आहे, एक पुठ्ठा घ्यायचा आहे आणि त्याच्या समोर एक अशा पद्धतीनं एक टेबलवरती पांढरा कागद चिटकवायचा आहे. टॉर्च हलणार नाही अशा दिशेमध्ये ठेवायची आहे. कागद
आणि बॅटरी यांच्या दरम्यान टेबलवरती एक मेणबत्ती त्या ठिकाणी चिटकवायची आहे, किंवा लाकूड एखादा असेल किंवा रूळ असेल तो उभा करून ठेवायचा आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, ही कृती करत असताना काय करावं लागेल सुरुवातीपासून बघा. टेबलाच्या एका बाजूला मोठा पांढरा कागद चिटकवा, कृती दिलेली आहे. टेबलाच्या समोरच्या बाजूला विजेरी हलणार नाही किंवा ज्याला आपण बॅटरी म्हणतो टॉर्च, अशा पद्धतीनं ठेवा. कागद व विजेरी यांच्या दरम्यान टेबलावर मेणबत्ती किंवा जाड रूळ उभा करून ठेवा. कागद आणि विजेरी बॅटरी यांच्या मधोमध काय करायचं आहे, टेबलावरती एक मेणबत्ती त्या ठिकाणी लावून ठेवायची. कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने विजेरेचा प्रकाश झोत मेणबत्तीवर किंवा रुळावर टाका. बॅटरी दाबून ठेवा. मेणबत्तीच्या रुळाची सावली कागदावर ज्या ठिकाणी पडेल तेथे पेनने खून करा. मेणबत्तीची सावली ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी काय करायचं आहे, पेनानं खून करायचे आहे. आता कागद मेणबत्तीसह रुळासह टेबल एका बाजूकडून हळूहळू दुसऱ्या बाजूकडे सरकवा. तर हीच कृती बॅटरीची किंवा जे टॉर्च आहे ते न हलवता टेबल आणि मेणबत्तीसह कागद काय करायचा आहे, हळूहळू एका बाजूला, कुठल्याही बाजूला एका दिशेला सरकवायचा आहे आणि कागदावर पडणाऱ्या प्रकाश किंवा सावलीचं निरीक्षण करायचं. जसा तुम्ही टेबल हलवाल तसं त्या कागदावर पडणाऱ्या सावलीची जागा काय होईल, बदललेली असेल. आता भौगोलिक स्पष्टीकरण यामध्ये काय सांगितलंय बघा. वरील कृतीतून टेबलाची जागा बदलल्यामुळे सावलीच्या स्थानात होणारा बदल तुमच्या लक्षात येईल. सूर्याच्या उगवतीच्या व मावळतीच्या स्थानांचे वर्षभर निरीक्षण केल्यास आपल्याला अशा प्रकारे होणारे बदल लक्षात येतील. असे बदल कोणत्या कारणामुळे होतात ते पुढील उपक्रमाच्या मदतीनं आपण त्याचं निरीक्षण करून ठरवूया. आणखी एक आकृती दिलेली आहे 1.2. याच्यावरून काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. बघा, सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेस वर्षभर सूर्यप्रकाश पडणाऱ्या भिंतीजवळ थोडेसे अंतर राखून ही काठी रोवा. एक काठी रोवायची. आपण रोज निरीक्षण करतो, झाडाची सावली सकाळी दिवस उगवल्यानंतर त्या ठिकाणी पडलेली आपल्याला दिसते का? निरीक्षण जर केलं तर त्या ठिकाणी पडलेली दिसत नाही. काठी साधारणपणे वर्षभरासाठी त्या ठिकाणी रोवलेली असणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं बा, निरीक्षणानंतर काय झालेलं आहे, काठीच्या सावलीच्या जागी दिनांक रेषेच्या खुणेने नोंदवा. त्या ठिकाणी काठीची पहिल्या दिवशी सावली पडेल त्या ठिकाणी काय करायचं आहे, दिनांक नोंदवायचे. सावलीच्या जागेत फरक पडत असल्यास त्यातील अंतर मोजून ठेवा. आता आजची सावली आणि उद्या पडणारी सावली याच्यामध्ये जर फरक पडत असेल तर त्या ठिकाणी त्या सावलीमध्ये पडणारं अंतर आहे ते अंतर काय करायचं आहे, मोजायचं आहे आणि ते त्या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे. या उपक्रमाच्या कालावधीत क्षितिजावर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या जागेचंही निरीक्षण त्या ठिकाणी करायचं आहे आपल्याला. म्हणजे हा उपक्रम करत असतानाच किंवा या उपक्रमाच्या कालावधीमध्ये क्षितिजावर म्हणजे ज्या ठिकाणी सूर्योदय उगवलेला किंवा सूर्य उगवलेला आपल्याला दिसतो त्या ठिकाणच्या किंवा सूर्यास्ताच्या जागेचंही आपण त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे. आता पाठाचा पुढील भाग सप्टेंबर महिन्यात घेण्यात आपण शिकणार आहोत. का शिकणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी जून आणि सप्टेंबर महिना, मी मगाच सांगितलंय सप्टेंबर महिन्यातील 19 ते 28 या तारखेच्या दरम्यान त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला सूर्यास्त आणि सूर्योदय यांच्या नोंदी करायच्या आहे. बघा, सप्टेंबर महिन्यासाठी भरलेल्या तक्त्याच्या नोंदणीवरून दिनमान व रात्रमानाचा कालावधी अभ्यासा. सप्टेंबर महिन्यात तुम्ही नोंदवलेली काठीची सावली कोणत्या दिशेने होते, कोणत्या तारखेला दिनमान व रात्रमान समान होते याच्या नोंदी त्या कागदावरती आपल्याला त्या तक्त्यावरती करायच्या आहे. तर अशा पद्धतीनं हा या ठिकाणी पाठ होता. याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा.
म्हणजे या ठिकाणी ऋतुनिर्मिती कशा पद्धतीनं होत असते याचा एक भाग आपण या ठिकाणी त्याची पार्श्वभूमी आजच्या या तासाला अभ्यासलेली आहे. आता उरलेल्या जो भाग आहे याचा ऋतुनिर्मितीचा तो सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी शिकायचा आहे. बघा, विचार करा, भिंतीवरील सावलीची जागा सातत्याने उत्तरेकडे सरकत असेल तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे ठिकाण कोणत्या दिशेला सरकल्यासारखे वाटते. त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या नोंदी करायच्या आहे.